ह्या एका ठिकाणी फक्त आपला स्पॉट लागला होता, ते आम्ही उकरलेलं सुद्धा नाही, कारण की परत 5 नोव्हेंबर नंतर हा थांबलेला आहे. आणि या ठिकाणी इथं इथं पण नव्हता लागला, इथं थोडासा होता इथं लागलेला, आणि हा थांबला, हा पाला बसलेला आहे पुढचा. एवढाच फक्त आमच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी एक 2-3 फुटाचा म्हणजे डाग आहे. तोही 5 नोव्हेंबरला दिसला. 6-7 नोव्हेंबरला पुन्हा आम्ही सगळ्या सऱ्यांची त्यामुळे हे करतोय, कारण की बियाणाला जर प्लॉट काढायचा असेल आपल्याला तर अगदी तुम्ही संपर्क करू शकता, आपल्याला काय अडचण नाही. बियाणासाठी आपण हा प्लॉट फोडणार आहे. प्लॉट हा 9 गुंठ्याचा आहे. बियाणासाठी आहे. सगळ्या सऱ्यांचा आत्ता व्हिडिओ शूटिंग एवढ्यासाठी आपण करत आहे की पुन्हा लागलेला दिला असं म्हणाय नको, त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी सगळ्या सऱ्यांमध्ये आपण फिरत आहे, 11च्या 11 सऱ्यांनी. इथं नव्हता, इथं काय लागलेलं नाही, काय हा पाला आता बसायला लागलेला आहे. अजूनही हिरवा पण आपल्या प्लॉटमध्ये टिकून आहे. ह्या इकडच्या ज्या 2 सरी आहेत, आता ही सरी आणि याच्यावरची सरी, ह्याला पाणी लागायचं, म्हणजे इकडून वरच्या शेताला पाणी असलं की खाली हे झिरपून यायचं आहे 2 सऱ्यांमध्ये. त्यामुळे इकडची जाळल्याची वाढ जरा कमी आहे. तरी पण अजून ह्यातला कंद आपण काढून बघितलेला नाही. हे बघा, ही सरी थोडीशी आपल्याला नरम वाटते. कोणत्याही ठिकाणी स्पॉट हे पाला बसलेला आहे. स्पॉट एक ठिकाण जर सोडला, हा पाला बसलेला आहे लवकर. बघू शकता, हे काही लागलेलं नाही किंवा काही नाही. हे बघा, आता काढलेलं, हे लागलेलं नाही किंवा काही नाही. पण सहज बघा, याला आत्ता जे आहे ते अजून आवरण चढाय सुरुवात होईल. आता आपलं याच्यात पोटॅश सुद्धा सोडून झालेलं आहे, 0050 सोडून झालेलं आहे जी आहे. आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आता शेवटला अगदी पोटॅशियम सोनाईट हे सोडायचं आपल्याला राहिलेलं आहे. त्याच्यानंतर हे काळसर रंग यायला लागलेला आहे, पण अजूनही पूर्णपणे त्याला हे झालेलं नाही आहे, कलर नाही आलेला. 10 जूनची लागण आहे. अशा रीतीने या ठिकाणी आपला हा जो संपूर्ण प्लॉट आहे याचा आपण व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. एवढ्यासाठी केलेलं आहे की प्लॉट अजून हिरवा आहे बऱ्यापैकी, आणि दुसरी गोष्ट लागलेला नाही. जिथं लागलेलं आहे तिथं आपण ते खांदलेलं सुद्धा नाही आहे. तो जैसे थे तिथे स्टॉप झालेला आहे 2 फुटावरती. आणि एकदम असा इतका कोरा प्लॉट कदाचित हातावरच्या बोटावरती मोजणाऱ्या लोकांच्याकडे उपलब्ध असेल की ज्याचा एकही स्पॉट नाही. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे सांगितलं की 1, 2, 3 ह्या ऊसाकडून तिसरी सरी किंवा त्या वस्तीकडून तिसरी सरी 1, 2, 3 याच्यामध्ये 1-2 ठिकाणी तो प्रॉब्लेम आपल्याला जाणवला. पाहू शकताय तुम्ही इथं. इथलं तर उलटं आलं, आत्ता बघितलं आपण तर हे उलटं एकदम हिरवं आहे. हे बघा इथं, त्यातलं पण आपल्याला जे शाईत अगोदर लागला होता आणि पुन्हा इथं लागलेलं होतं, त्यात इथून बघू शकताय. बघूया आपण काढून घेतलं बोट. हे बघा, हे पाला बसलेला आहे, लागलेला नाही. पुढचा मात्र स्पॉट जो आहे तो आपला लागलेला होता. हे बघा, ही वाढ ही चालूच आहे यांची. इथं ओल जास्त आहे. हे बघा, हे लागलेलं जर असेल तर हे एकदम असं
म्हणजे असं असं दाबलं की असं मोडलं पाहिजे किंवा असं केळाच्या अति पिकल्या का कसं असतं त्या पद्धतीनं ते खाली जातं. तर इथं तसं कोणताही विषय नाही. त्यामुळं आपण हा प्लॉट जो आहे तो बियाणाला देत आहोत. साधारणतः आपल्याला 1 टनाची इथं मागणी झालेली आहे. बघू शकताय प्लॉट हा अगदी आपला अजून हे चांगला दिसतोय. असं या ठिकाणी वाढ चांगली अगदी तंतोतंत हातानं सुद्धा माती लावलेली आहे. ओल आहे, वापसा आहे आणि पाहू शकताय हो का प्लॉट अगदी निरोगी आहे. कुठेही प्लॉटला स्कॉर्चिंग नाही. त्याचबरोबर ट्रेसमध्ये आमचा हा प्लॉट अजिबात गेलेला नाही. त्यामुळे बियाणं अतिशय उत्कृष्ट आणि टनेजला अतिशय चांगलं असं बियाणं या ठिकाणी आपलं बियाणाला जे आहे ते अतिशय चांगलं टणक मजबूत आहे. हे मला काय अणकुचीदार काय नसल्यामुळे मला काढता येत नाही. त्यामुळे मी वरचीवर असं फक्त घेतो. तरी अजून याला आवरण चढायचं आहे. आवरण चढल्यानंतर हे बघा आता तुम्ही मुळी बघू शकताय. मुळी अजूनही पांढरी आहे. मुळी जी आहे ती अजूनही पांढरी आहे. मुळीची प्रक्रिया जोपर्यंत हा पाला हिरवा आहे तोपर्यंत ही फुटव्याची आणि असणारी जी प्रक्रिया आहे कंदवाडीची, ही कंदवाडीची प्रक्रिया जी आहे ती चालू राहणार आहे. प्लॉट अत्यंत चांगला दिसतो आपला. त्यामुळं आपण हा प्लॉट बियाणाला देणार आहे. संपर्क क्रमांक मी यूट्यूबला आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे. तुम्ही बघू शकता फुटवेसुद्धा अत्यंत छान असे आहेत. अजूनही पाला हिरवा आहे. त्यामुळे आपण शक्यतो प्लॉट हा आपल्याला फक्त कोणाची फसवणूक करायची नाही. आता इथं उगवलेलं नाही बघा, हे काढलेलं नाही किंवा काही नाही. आपल्याला फक्त कोणाची फसवणूक करायची नाही. ज्याला कोणाला आपण प्लॉट देऊ, जो काय रेट असेल त्यावेळेला त्या पद्धतीनं आपल्याला तो पैसे देणार आहे शेतकरी. त्याला लागलेला, सडलेला, कुजलेला असला माल देणं, मालात माल घालून असला उद्योग आपण करत नाही. आणि हा माझाच प्लॉट, ह्यातलंच बियाणं मी मला पण स्वतःला ठेवणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बियाणं पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला बियाणं या ठिकाणी ज्या वेळेला काय जो रेट असेल आमच्या कडेगावमध्ये, सांगली जिल्ह्यामधील कडेगावमध्ये, तो रेट मी तुम्हाला देईन. ओके, धन्यवाद. त्या रेटने आम्ही ते बियाणं देऊ.